नंतर बच्चूभाऊंनी काही गोष्टी मला देखील शासनातला मंत्री म्हणून सांगितल्या आणि मी काल रात्री मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांशी चर्चा करून बच्चूभाऊंना भेटण्यासाठी या ठिकाणी आलो। बच्चूभाऊंना इथं भेटायला येत असताना माझी या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महसूल मंत्री आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेबांची देखील चर्चा झाली। आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं मला बच्चूभाऊंना एक विनंती करायची आहे की आज मी इथे येताना बच्चूभाऊंनी ज्या ज्या काही मागण्या केल्या होत्या त्या मागण्या कशा शासन पूर्ण करणार आहे त्याचं अधिकृत पत्र घेऊन या ठिकाणी आलेलो आहे। आणि हे पत्र आणत असताना बच्चूभाऊंचा एक सहकारी म्हणून आपल्या सगळ्यांचा एक सहकारी म्हणून जे काय याच्यामध्ये लिहिलेलं आहे ते लवकरात लवकर पूर्ण करून घेण्याची जबाबदारी आमची देखील सगळ्यांची आहे। कारण हे जे काय आंदोलन सुरू आहे हे आंदोलन स्वतःसाठी सुरू नाही तर ते शेतकऱ्यांसाठी सुरू आहे, शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी सुरू आहे, दिव्यांगांच्या न्याय हक्कासाठी सुरू आहे। त्याच्यामुळे शासनाची देखील जबाबदारी माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली त्या शेतकरी घटकाला आणि दिव्यांग घटकाला न्याय देणं ही आमची देखील सगळ्यांची जबाबदारी आहे।